नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मवियाचे अनेक लोक पहारा देतात। मात्र खुद्द सत्तेमधल्या लोकांनाही ईव्हीएमवर भरोसा नाही का असा प्रश्न विचारला जातोय। पाहूयात एक रिपोर्ट। जळगावच्या एरंडोल इथल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही डिस्प्ले 2.5 तास बंद राहिल्यानं गोंधळ उडाला। नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या आक्षेपानंतर 2.5 तासांनी तांत्रिक अडचण दूर करून हा सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू करण्यात आला। तर दुसरीकडे जळगावच्याच पारोळ्यात मात्र स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही डिस्प्लेच नसल्यानं तो बसवण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे। बाहेर उमेदवारांसह समर्थक पहारा देत आहेत, मात्र आत नेमकं काय चाललंय याची दृश्य बाहेर दिसावीत यासाठी डिस्प्ले बसवण्याची मागणी होतीये। दरम्यान पाचोऱ्यातच खुद्द सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनीच गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक तैनात केलेत। पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत रंगली आहे। मात्र सत्ताधारी आमदारांनाच ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक नेमल्यानं विविध चर्चा होत आहेत। तिकडे परभणीच्या जिंतूरमध्ये सुद्धा सत्ताधारी अजितदादा गटाचे प्रतिनिधी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास खडा पहारा देत आहेत। तंत्रज्ञानाच्या युगात आमचा कुणावरही विश्वास नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पहाऱ्याला बसलेत। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये सुद्धा ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा देण्यास ठाकरे गटाला परवानगी नाकारली होती। त्याऐवजी केवळ उमेदवारांना ठराविक वेळेत स्ट्रॉंग रूमला भेटीस परवानगी मिळाली आहे। तर तिकडे नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरे गटाचे समर्थक 24 तासांच्या पहाऱ्याबरोबरच चक्क अंघोळ सुद्धा स्ट्रॉंग रूम बाहेरच करतायत। सोशल मीडियात त्याचे फोटोही व्हायरल झालेत। अनेक तालुक्यांमध्ये स्वतः उमेदवारच पहारा देत आहेत। दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातल्याही अनेक स्ट्रॉंग रूम बाहेर कोणत्याही पक्षाचे सदस्य वा समर्थक पहारा देत नाहीयेत। मात्र सिल्लोडमध्ये भाजपचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवून आहेत। सिल्लोडमध्ये शिंदे गट विरुद्ध भाजपात मुख्य लढत असल्याचं बोललं जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।